राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्याच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येऊन जातील। तर बघा, राज्यातील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। हे बघा, राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच 3 गिफ्ट सुद्धा आलेले आहेत। परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे अगोदरच सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्यातील बहुतांश नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे। त्याच नागरिकांना याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आलेलं आहे। याच बीजेपीच्या सरकारने राज्यातील सरसकट सर्व नागरिकांना नवीन वर्ष चालू होताच विविध लाभ सुरू केलेले आहेत। बघा, सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये बहिणींमुळे, रेशनधारकांमुळे आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांमुळे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीचं सरकार आलेलं आहे। तर या सरकारने राज्यातील सर्व माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। सोबतच ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असेल अशा नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केलेली आहे। सोबतच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल अशा नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरूच केलेली आहे। त्यामुळे तुमचे वय 65 वर्ष पूर्ण असेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल किंवा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे हे पैसे कशा पद्धतीने दिले जाणार आहे, सोबतच 3 गिफ्ट कोणकोणते दिले जाणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। परंतु रेशनधारकांना कोणताही लाभ सुरू केलेला नव्हता। सर्वांना माहिती आहे, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी नवीन सरकारने महत्त्वपूर्ण अशी नवीन योजना सुरू केलेली होती। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी वयश्री योजना सुरू केलेली होती। परंतु राज्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्याच अनुषंगाने रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत। सोबतच त्यांना वर्षानुवर्ष सुरू असणारे धान्य सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजे सरासरी तुम्हाला 2 लाभ या नवीन वर्षामध्ये सुरू करण्यात येणार आहेत। सोबतच 3 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत। तर हे 3 गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या 3 गिफ्ट मधील एक गिफ्ट असं आहे की त्या गिफ्टच्या आधारावरती तुम्हाला 100% लाभ तर मिळणारच आहे। सोबतच तुमची संक्रांत सुद्धा गोडच होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिशियल ईमेलच्या माध्यमातून सर्व माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। तर बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी या 3 गिफ्टचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असायला पाहिजे, तरच तुम्हाला याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुरू करायचे असतील, सोबतच जर तुम्हाला या 3 गिफ्टचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्र असतील तरच तुम्हाला यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि तुमच्या रेशन कार्डवरती घरामधील जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सदस्यांच्या नावाने अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा जमाच केली जाणार आहे। बघा, 90% नागरिकांकडे कागदपत्रे आहे, सोबतच पात्रता सुद्धा आहे आणि ते लाभार्थी सुद्धा आहेतच। परंतु त्यांना माहिती नाही की कशा
पद्धतीने आपल्या रेशन कार्डवरती पैसे सुरू करायचे आहेत तुम्हाला सर्वात सोपा मार्ग सांगतो। त्याच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे सुरू होतील। सोबतच हे 3 गिफ्ट आहेत, तर या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्याकडे आलेले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अगदी 2 मिनिटांमध्ये लगेच सांगणार आहे। तर बघा, तुमच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असायला पाहिजे, तरच तुमच्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिलीच जाणार आहे। सोबतच ते 3 गिफ्ट सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत। बघा, याच्यामध्ये उत्पन्न दाखला आहे। जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे तर दिले जातील। सोबतच या 3 गिफ्टांचा लाभ सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुम्ही रेशन कार्डची केवायसी केलेली असावी। जर तुम्ही रेशन कार्डची केवायसी केलेली असेल तर तुमच्याकडे केवायसी प्रमाणपत्र सुद्धा असायला पाहिजे, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे दिले जातील आणि या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच तिसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे इन्कम टॅक्सचा फॉर्म भरत असेल, बघा घरातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला यामध्ये लाभ मिळणार नाही, परंतु इन्कम टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती 100% पैसे मिळणार आहेत। बघा, इन्कम टॅक्स म्हणजे आयकर असतो जो आपण शासनाला कर भरत असतो। जर तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य कर भरत नसेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। सोबतच चौथं कागदपत्र तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे, परंतु पॅन कार्ड नवीन पॅन कार्ड लागणार आहे। जुनं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्ड चालणार नाही। नवीन पॅन कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत। सोबतच संक्रांतीनिमित्त सर्वात मोठे गिफ्ट सुद्धा आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, अगदी 2 मिनिटांमध्ये महत्त्वपूर्ण असे जे लाभ आलेले आहेत। सोबतच रेशन कार्डवरती पैसे कसे मिळवायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु पैसे मिळवण्या अगोदर पात्रता सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा फॉर्म अपात्र सुद्धा केला जाऊ शकतो। बघा, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असणं गरजेचं आहे। तुमचं उत्पन्न सुद्धा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावं। सोबतच दुसरं कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसली पाहिजे। जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर माता भगिनींचे फॉर्म फक्त 4 चाकी गाडी असल्यामुळे अपात्र करण्यात आलेले होते, त्याच पद्धतीने रेशन धारकांचे सुद्धा फॉर्म अपात्र करू शकतात। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तरच तुमच्या रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहे। सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य, कोणताही नागरिक परमनंट कामगार कारखान्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा नसला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा दिले जाणार आहे। सोबतच चौथी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि कशा पद्धतीने रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे तरच तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। सोबतच 5वी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, या 5व्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। आणि 6वी पात्रता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, शेवटची पात्रता आहे ती पात्रता सुद्धा तुमच्याकडे असायलाच पाहिजे। बघा, तुमच्याकडे बागायत शेती 5 एकरपेक्षा जास्त नसावी, सरासरी 2 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत नसावी। जिरायत जमीन असेल तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, परंतु बागायत जमीन असेल तर तुमची जमीन 5 एकरच्या पुढे नसायला पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये
जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहेत। तर बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु हे पैसे कोणाला मिळणार आहेत, राज्यातील कोणते रेशनधारक आहेत, त्यासाठी कागदपत्रे सुद्धा काय लागणार आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या रेशन कार्डची KYC करायची आहे। बघा, सर्व नागरिकांना मी अगोदरपासूनच सांगत आलेलो आहे की आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे। जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचं नाव सुद्धा कमी होऊ शकतं, तुमचे रेशन कार्ड जप्त सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे KYC करणं गरजेचं आहे। सोबतच केंद्र सरकार सुद्धा स्पष्ट सांगतं, तुमच्याकडे जर पात्रता असेल तर तुम्ही सुद्धा KYC करायचे आहे, अन्यथा रेशन कार्ड मधून नाव सुद्धा कमी होऊ शकतं। सोबतच आधार कार्ड सुद्धा आपल्या रेशन कार्ड सोबत लिंक करायचं आहे, कारण हे रेशन कार्डवरती पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। जशा पद्धतीने लाडक्या बहिणींना डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, तशाच पद्धतीने रेशनधारकांना सुद्धा रेशन कार्डवरती डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहे। तर बघा, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत, तुम्हाला सुद्धा सुरूच होणार आहेत। बघा, या 14 जिल्ह्यांमध्ये सध्याच्या स्थितीला रेशन कार्डवरती पैसे सुरू करण्यात आलेले आहेत, परंतु तुमचा जर जिल्हा या 14 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु 14 जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर तुमच्या जिल्ह्यांची यादी सुद्धा लवकरच येणार आहे। ती जर यादी लवकरात लवकर आली तर आपला व्हिडिओ सुद्धा 100% त्याच्यावरती येणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। जर तुम्ही या 14 जिल्ह्यांपैकी असाल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे, कमेंटच्या द्वारे संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। परंतु छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, नांदेड असेल, बीड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, लातूर असेल, अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत। परंतु उर्वरित जे जिल्हे आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, यामध्ये हिंगोली जिल्हा सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे, सोबतच अमरावती जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, सोबतच बुलढाणा जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे आणि वर्धा जिल्हा आहे। अशा 14 प्रमुख जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत, त्यामुळे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या रेशन कार्डची KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्ही या 14 जिल्ह्यांमध्ये जरी असाल तरी पण तुम्हाला पैसे मिळणार नाही। त्यामुळे KYC करा, त्यानंतर तुम्हाला हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। तर बघा, आपण रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत ते तर बघितलं, परंतु जे संक्रांतीनिमित्त 3 गिफ्ट आलेले आहेत तर हे 3 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या हाती लागलेली आहे। बघा, जे पहिलं गिफ्ट आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजना थेट केंद्राकडून 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। परंतु ज्या नागरिकांकडे, ज्या रेशनधारकांकडे स्वतःची जागा नसेल त्यांना जागेसाठी सुद्धा शासनाकडून 1,00,000 रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। बघा, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी 1,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री घरकुल योजनेचा अर्ज करायचा आहे। त्याचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। सोबतच दुसरा लाभ, दुसरं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केंद्राकडून राज्यातील सरसकट सर्व रेशनधारकांना मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेचा अर्ज करायचा आहे। प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत, त्यामुळे ज्या माता भगिनींना या विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल, पात्रतेविषयी माहिती जर हवी असेल तर आपल्या चॅनलवरती याचा अगोदरच व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता। सोबतच तिसरं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तिसऱ्या गिफ्टामध्ये काय गिफ्ट आलेलं आहे, सोबतच काय लाभ आलेला आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, तिसरा लाभ आलेला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या केंद्राच्या योजनेअंतर्गत राज्यातील
तब्बल 2,46,00,000 माता भगिनींसाठी सोबतच रेशन धारकांसाठी मोफत 3 गॅसच्या पैशाचे वितरण सुद्धा करण्यात येणार आहे। जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज केलेला असेल किंवा तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इतकी रक्कम थेट जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। परंतु गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।